नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला प्रॉब्लेम सेट 3 बघायचा आहे, जो की आपल्या होल अरिथमेटिक प्रोग्रेशन या लेसनशी रिलेटेड आहे। क्वेश्चन फर्स्ट इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन। सब क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह जो आहे तो चूज करायचा आहे। फर्स्ट इज द सिक्वेन्स -10 -6 -2 2 अँड सो ऑन। ओके, तर ही सिक्वेन्स दिलेली आहे आणि ती सिक्वेन्स आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे चेक करायचं आहे। असेल तर त्याचा डी काय येईल हे फाइंड आउट करायचं आहे। ओके, तर काय येईल बघा, सिक्वेन्स काय आहे आपली -2 -6 -10 -6 -2 2 अँड सो ऑन। ओके, म्हणजे T1 इज इक्वल्स टू -10 असेल, T2 इज इक्वल्स टू -6, T3 इज इक्वल्स टू -2, T4 इज इक्वल्स टू 2। ओके, तर आपण डिफरन्स कसा फाइंड आउट करतो, D इज T2 minus T1, T2 is -6 T1 is -10। ओके, -6 मायनस प्लस 10, अगेन प्लस मायनस होईल आणि ग्रेटर नंबरचं साइन येईल। 10 - 6 इज 4। नेक्स्ट T3 minus T2 चेक करूया, T3 is -2 minus T2 is -6, म्हणजेच काय येईल बघा, -2 मायनस प्लस 6 which is equals to प्लस मायनस होईल आणि ग्रेटर नंबरचं साइन येईल। 6 - 2 is 4। ओके, नाउ T4 minus T3 is T4 is 2 minus 2। ओके, 2 minus 2 काय येईल बघा, 2 minus plus 2 which is equals to 4, means this is an AP with the reason is D is equals to 4, means our option B is the correct option। Second is first 4 terms of an AP are whose first term is -2 and common difference is -2। ओके, म्हणजे इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, A is equals to दिलेला आहे -2, कॉमन डिफरन्स D is also -2 आणि आपल्याला फर्स्ट 4 टर्म्स फाइंड आउट करायचे। आपल्याला A माहित आहे, D माहित आहे, म्हणजे आपण T1 is equals to A is equals to -2 येईल, T2 is equals to A plus D। ओके, म्हणजेच काय येईल बघा, -2 प्लस -2। ओके, -2 प्लस मायनस प्लस होईल, -2 इज -4। नेक्स्ट T3 इज A plus 2D, तुम्ही A plus 2D ने घेऊ शकता किंवा इथं T1 plus D करू शकता, T2 plus D, T3 plus D, कारण इथं T3 plus D केला तर आपण काय होतं बघा, आपण मी तसं करते तुम्हाला, T2 plus D करते। ओके, T2 plus D हा T1 plus D आला। ओके, T2 काय आहे, -4 प्लस -2। ओके, म्हणजेच काय येईल, -4 प्लस -2 which is equals to -4 - 2 is मायनस प्लस होईल, -4 - 2 is 6 and sign is a greater number। Next is T4 is T3 plus D, T3 plus D, T3 आपला आहे -6 प्लस -2, -6 प्लस -2, again minus plus 6 plus 2 is 8 and sign is a greater number। Therefore first 4 terms are -2 -4 -6 -8। ओके, A दिलेला आहे, D दिलेला आहे, A plus D, A plus 2D, A plus 3D करू शकता किंवा आपण काय करू शकतो बघा, A म्हणजेच T2 कसा फाइंड आउट करतो, T1 plus D, A म्हणजेच आपला T1 आहे, T2 plus D, T3 plus D ने फाइंड आउट करू शकतो। and our 4 terms are -2 -4 -6 -8 and option C is the correct option। Third is what is the sum of the first 30 natural numbers। ओके, आपल्याला फर्स्ट 30 नॅचरल नंबर्सची सम विचारलेली आहे, म्हणजे नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात बघा, फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स आर 1 2 3 4 अँड सो ऑन 30। ओके, 30 पर्यंत पाहिजेत, तर ही आपल्याला सिरीज आली। इथे आपण 3 फॉर्म्युले आपण यूज करू शकतो, एकतर
एसएन चे दोन फॉर्म्युले यूज करू शकतो सम फाइंड आउट करायला सांगितलं म्हटल्यावर. आणि त्याआधी आपण एक बघितलेलं आहे बघा, एन नॅचरल नंबरची सम फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, एसएन इज इक्वल्स टू एन इंटू एन प्लस 1 डिवायडेड बाय 2. हा आपण एन नॅचरल नंबरची सम यूज करू शकतो. किंवा इथं आपण एसएन इज इक्वल्स टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. किंवा आपण काय करू शकतो, एस एन इज इक्वल्स टू एन बाय 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN ह्या फॉर्म्युल्याने देखील आपण आपलं जे काही क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. मी इथं फर्स्ट फॉर्म्युला यूज करते, कारण फर्स्ट फॉर्म्युला यूज केला तर तो इझिली कॅरी आउट आपण करू शकतो. ओके, सो S30 इज इक्वल्स टू एन इज 30 इंटू 30 प्लस 1 डिवायडेड बाय 2. 30 into 31 divided by 2 is 0, 3, 9. 930 divided by 2. Therefore, S30 is 2 4s are 8, 2 6s are 12, 2 5s. म्हणजेच काय येईल बघा, S30 is 465 येईल and the sum of first 30 natural numbers is 465. Option B is the correct option. बाकी फॉर्म्युलाज मध्ये सुद्धा पुटअप करू शकता आणि व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, पण हा क्विक फॉर्म्युला आहे, सो मी इथं हे पुट करून आपलं जे रिक्वायर्ड सोल्युशन आहे ते फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट इज फॉर एन गिवन AP T7 is 4, D is equals to -4, then what is the value of A? ओके, आता काय होतं बघा, T7 दिलेला आहे, D दिलेला आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, वी नो Tn is equals to A plus n minus 1 D. ओके, यापैकी आपल्याला T7 दिलेला आहे, T7 is A आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, A plus 7 minus 1 into D आपल्याला दिलेला आहे -4. काय येईल बघा, T7 4 आहे, 4 is equals to A plus 7 minus 1 is 6 into -4. ओके, 4 is equals to A plus minus होईल, 6 into 4 is 24. तर A is equals to काय येईल बघा, हा 24 इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल, मी साइड फक्त इंटरचेंज करून घेते. therefore A is equals to 4 plus 24, कारण हा प्लस -24 इकडे आल्यावर प्लस 24 झालेला आहे, साइड फक्त मी इंटरचेंज केलेले आहे. therefore A is equals to 4 plus 24 is 28. ऑप्शन D is the correct option. काय केलेलं आहे बघा, T7 दिलेला आहे, D दिलेला आहे, A फाइंड आउट करायचा आहे. Tn चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये फक्त मी व्हॅल्यू पुटअप केलेले आहे आणि A ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. फिफ्थ क्वेश्चन, फॉर एन गिवन AP A is equals to 3.5, D is equals to 0, N is equals to 101, then Tn is equals to what? ओके, Tn फाइंड आउट करायचा आहे, N दिलेला आहे, D दिलेला आहे, A दिलेला आहे. आता बघा, D आपला 0 आहे, म्हणजे येणारी सिक्वेन्स आपली कॉन्स्टंट असणार आहे, कारण D जर 0 असेल तर नेक्स्ट टर्म ह्या त्याच असतील. ओके, त्यामुळे आपण इथं इझिली सांगू शकतो Tn ही टर्म जी म्हणजे 101 टर्म जी येणार आहे ती 3.5 येईल. कशी येईल ते बघा. ओके, A इज इक्वल्स टू आहे 3.5, D इज इक्वल्स टू आहे 0, N इज इक्वल्स टू आहे 101. तर आपल्याला Tn चा फॉर्म्युला माहित आहे, Tn इज A प्लस n मायनस 1 D. ओके, काय आहे बघा, T101 इज A इज 3.5 प्लस n आपला आहे 101 मायनस 1 इंटू D इज 0. ओके, कुठल्याही संख्येला आपण 0 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येतं, 3.5 प्लस 0 येईल and T101 इज 3.5. ओके, आपला जो डिफरन्स आहे तो 0 आहे, म्हणजे येणारी सिरीज ही कॉन्स्टंट येईल. कॉन्स्टंट सिरीज म्हणजे प्रत्येक टर्म्स ज्या असतील त्या काय येणार आहेत, आपल्या सिक्वेन्स मधल्या सेम येणार आहेत. सो T101 इज 3.5. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. 6th क्वेश्चन, in an AP first two terms are -3 4, then 21st term is. ओके, 21st टर्म फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. फर्स्ट 2 टर्म्स दिलेले आहेत, म्हणजेच काय केलेलं आहे बघा, T1 दिलेला आहे -3, T2 दिलेला आहे 4, म्हणजेच अल्टिमेटली A इज इक्वल्स टू -3 आहे. D आपण कसा फाइंड आउट करतो बघा, T2 - T1.
T2 is 4 minus T1 is minus 3. 4 minus minus plus होईल, 4 plus 3 is 7. म्हणजे D is equals to आपला 7 आला, A is equals to minus 3 आहे. तर 21st टर्म फाइंड आउट करायची म्हणल्यावर Tn चा फॉर्म्युला यूज करायला हवा. Tn is A plus n minus 1 D. ओके. T21 is A is minus 3 plus 21 minus 1 into 7. काय येईल बघा, T21 is minus 3 plus 21 minus 1 is 20 into 7. Minus 3 plus 20 into 7 is 140 and minus 3 plus 140 plus minus minus होईल, ग्रेटर नंबरचं साइन येईल. 140 minus 3 is T21 is 137. ओके. म्हणजे 21st टर्म काय येणार आहे बघा, 137 येईल. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. टर्म्स विचारले तर आपण Tn चा फॉर्म्युला यूज करतो, सम विचारले तर आपण Sn चा फॉर्म्युला यूज करतो. रिक्वायर्ड आपल्याला जे काही व्हॅल्यू आहेत त्या दिलेल्या आहेत, फॉर्म्युलेज माहित आहेत, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केले. एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहे, आपल्याला फक्त करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. हे मी तुमच्या माहितीसाठी प्रत्येक क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन देते. नेक्स्ट, इफ फॉर एनी AP D is equals to 5 then T18 minus T13 is equals to what? ओके. आता आपल्याला D ची व्हॅल्यू दिलेली आहे, फॉर्म्युला माहिती आहे, Tn is A plus n minus 1 D. ओके. म्हणजेच काय येईल, therefore T18 is A plus 18 minus 1 into D is 5. म्हणजेच काय येईल बघा, T18 is A plus 18 minus 1 is 17 into 5 करायला हवं. काय येईल बघा, T18 is equals to A plus काय येईल, 5 3 8. ओके. Call this is equation number 1. Now next T13 is A plus 13 minus 1 D is 5. ओके. म्हणजेच काय येईल, A plus 13 minus 1 is 12 into 5. अगेन A plus 60 म्हणजेच T13 येईल. Call this as equation number 2. आता आपल्याला T18 काय आहे माहित आहे, T13 काय आहे माहित आहे. सबट्रॅक्शन विचारल्या. नाउ T18 minus T13 is equals to T18 काय आहे बघा आपला, A plus 85 minus T18 is A plus 60. A plus 60. साइन चेंज होतील, मायनस मायनस होईल, प्लस A minus A get cancelled. 85 minus 60 is 25. Therefore T18 minus T13 is equals to 25 and option C is the correct option. काय केलेलं आहे बघा, T18 minus T13 फाइंड आउट करायचं आहे. T18 म्हणजे आपल्याला आपण Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू शकतो. D ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे म्हणून T18 आपल्याला A plus 85. सेम वे ना आपण T13 फाइंड आउट करू शकतो. T13 आला आपला A plus 60 आणि याच्या दोघांची सबट्रॅक्शन केली तर मायनस साइन म्हणजे साइन कन्वर्जन होतं. Plus A minus A get cancelled and 80 minus 60 is 25. So T18 minus T13 is 25 and our option C is the correct option. Next is sum of first 5 multiple of 3 is. Okay. तर 3 चे फर्स्ट 5 मल्टिपल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सिरीज आपली काय सिक्वेन्स आपला काय येईल बघा, म्हणजे 3 चे मल्टिपल्स आहेत तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय येईल बघा, फर्स्ट मल्टिपल ऑफ 3 इज 3, नेक्स्ट 6, नेक्स्ट 9, 12 and 5, फिफ्थ इज 15. ओके. फर्स्ट 5 मल्टिपल्स ची सम फाइंड आउट करायचे तर आपण इथे आपल्याला Sn चा फॉर्म्युला यूज करू शकतो. Sn इज 2 फॉर्म्युले आहेत, त्यापैकी आता आपण इथे दुसरा यूज करायचा आहे कारण आपल्याला T1 माहित आहे, Tn माहित आहे. काय काय माहिती आहे बघा, T1 इज 3, Tn म्हणजे T5 आहे, T5 इज 15, D इज इक्वल्स टू 3. ओके. T1 म्हणजेच A आहे तर काय येईल बघा,
n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. ओके, n काय आहे S5 आहेत म्हणजेच काय येईल 5/2 इंटू T1 आहे 3 प्लस Tn आहे 15 म्हणजेच काय येईल 5/2 इंटू 3 प्लस 15 इज 18 आणि काय होतं बघा 9 2 1 जा 2 9 जा म्हणजेच काय येईल 5 इंटू 9 इज S5. Therefore S5 is 9 5 जा 45 and the sum of 5 multiples of 3 is 45. Option A is the correct option. ओके, इथे तुम्ही दुसरा फॉर्म्युला देखील यूज करू शकता. Sn is n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. पण त्याऐवजी आपल्याला दुसरा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट आणि लास्ट टर्म माहित असेल तर यूज करू शकतो. तर मी इथं तो यूज केलेला आहे आणि रिक्वायर्ड आन्सर फाइंड आउट केलेला आहे. 9th क्वेश्चन 15, 10, 5 and so on. In this AP, sum of first 10 terms is. ओके, फर्स्ट 10 टर्म ची सम फाइंड आउट करायची आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे 15, 10, 5 and so on. ओके, सो फर्स्टली वी कॅन फाइंड हियर D. ओके, D काय येईल बघा T2 मायनस T1 म्हणजेच काय येईल बघा 10 मायनस 15. 10 मायनस 15 इज -5. अगेन T3 मायनस T2 घेऊया. 5 मायनस 10. 5 मायनस 10 इज ऑल्सो -5. Therefore D is equals to -5 आलेला आहे. A is equals to फर्स्ट टर्म आपली 15 आहे. N is equals to आपल्याला दिलेला आहे 10 कारण आपल्याला 10 टर्म्स ची सम फाइंड आउट करायची. तर फॉर्म्युला Sn चा यूज करावा लागेल. आता इथे आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण आपल्याला फक्त फर्स्ट टर्म माहित आहे, Tn आपल्याला माहित नाही. सो आय कॅन यूज हियर द फॉर्म्युला ऑफ Sn is equals to n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. n आहे आपला 10. S10 इज 10/2 इन ब्रॅकेट 2 इंटू a आपला आहे 15 प्लस 10-1 इंटू d इज -5. काय येईल बघा n/2 5 येईल. 5 इंटू 2 इंटू 15 इज 30 प्लस 10-1 is 9. 9 into -5. ओके, म्हणजेच काय येईल बघा S10 is 5 into इन ब्रॅकेट 30 प्लस मायनस होईल 9 into 5 is 45. 30 minus 45. ओके, स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि येताना साइन ग्रेटर नंबरचे येईल. 45 मायनस 30 इज 15 आणि ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे -15 येईल and 15 5 जा 75 प्लस मायनस means S10 is -75 and this in this AP the sum of first 10 terms is -75. Option A is the correct option. ओके, D आपल्याला दिला नव्हता तो फाइंड आउट केलेला आहे. A माहित आहे, D माहित आहे, N माहित आहे. तर आपण Sn च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपल्या 10 टर्म्स ची सम फाइंड आउट केलेली आहे. 10th क्वेश्चन in an AP first term is 1 and the last term is 20. The sum of all terms is 399. Then what is the value of n? n फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट टर्म दिलेली आहे, लास्ट टर्म दिलेली आहे आणि सम दिलेली आहे. ओके, काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट टर्म मीन्स T1 is 1, लास्ट टर्म इज Tn is 20 and Sn दिलेला आहे 399. Then we can find here value of n. ओके, T1 माहित आहे, Tn माहित आहे, मग आपण Sn चा फॉर्म्युला जो आहे तो n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn हा यूज करू शकतो. ओके, सो Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. व्हॅल्यू पुटअप करूया. सम माहित आहे आपल्याला 399 विच इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट T1 इज 1 प्लस Tn इज 20. ओके, हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. काय येईल बघा 399 इंटू 2 इज इक्वल्स टू n इंटू
20 प्लस 1 इज 21. ओके, मल्टिप्लाय करून घेऊया. काय येईल बघा, 2 into 9 is 18. 1 9 2 जा 18, 1 19 होईल. पुन्हा कॅरी 1 येईल. 3 2 जा 6 and 1 7 which is equals to n into 21. ओके, आता काय करूया आपण, n इथं मल्टिप्लाय आहे, 21 मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. काय येईल बघा, n is equals to 798 divided by 21. 798 divided by 21. 21 ने डिवाइड केल्यावर काय येईल बघा, 21 3 जा 63 येईल. रिमेनिंग इज 16. ओके, मी इथे दाखवते तुम्हाला. 798 divided by 21. 21 3 जा 63, 16 8 28 जा 21 8 जा 163. म्हणजेच काय येईल बघा, n is equals to 38 येईल. अँड आवर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, इथं आपण दुसरा फॉर्म्युला का यूज केला नाही, कारण त्या फॉर्म्युलामध्ये डी रिक्वायर्ड आहे. इथं आपल्याला डी दिलेला नाही. फर्स्ट टर्म लास्ट टर्म दिलेली आहे, त्या दोन टर्म्स यूज करून आपण आपल्याला सम दिलेली आहे. तर n ची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची आहे आणि ती आपण केलेली आहे. अँड ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. हे एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहे, याचं तुम्हाला कुठेही एक्सप्लेनेशन विचारत नाही. हे मी तुमच्या माहिती करता सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला फक्त करेक्ट ऑप्शन चूज करायचा असतो. सेकंड क्वेश्चन इज फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन एन एपी -11 -8 -5 अँड सो ऑन 49. अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधील एंड कडून येणारी फोर्थ टर्म म्हणजे लास्टून जी फोर्थ टर्म येणार आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आन्सर काय येईल बघा, t1 इज इक्वल्स टू -11 आहे, t2 इज इक्वल्स टू -8 आहे, t3 इज इक्वल्स टू -5 आहे, tn इज इक्वल्स टू 49 आहे. ओके, d फाइंड आउट करूया आपण. d इज t2 - t1. t2 - t1 काय येईल बघा, 8 -11. ओके सॉरी -8 आहे, -8 -11 which is equals to -8 +11. अगेन प्लस मायनस मायनस होईल, साइन येताना ग्रेटर नंबरचे येईल. 11 - 8 इज 3 म्हणजे d इज इक्वल्स टू 3 आला. ओके, तर आपल्याला tn माहित आहे. tn वरून आपण काय करू शकतो बघा, n फाइंड आउट करू शकतो. वी नो tn इज a प्लस n - 1 d. ओके, a माहित आहे आपल्याला, a म्हणजेच t1 आहे, tn 49 आहे, a इज -11 प्लस n फाइंड आउट करायचं आहे, n - 1 d इज 3. ओके, सिंप्लिफाय करूया. 49 इज इक्वल्स टू -11 प्लस 3n - 3. ओके, -11 - 3 मायनस मायनस प्लस होईल आणि काय येईल बघा, ग्रेटर नंबरचं साइन येईल. 3n - 3 - 11 इज -14. पुन्हा हा -14 इकडे आल्यावर प्लस होईल म्हणजेच काय येईल बघा, 49 प्लस 14 इज इक्वल्स टू 3n. ओके, काय येईल, 9 प्लस 4 इज 13, कॅरी 1 4 5 अँड 6 विच इज इक्वल्स टू 3n. देअरफॉर n इज इक्वल्स टू, हा 3 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, साइन इंटरचेंज करून मी लिहिलेले आहे 63/3. ओके, 63/3 काय येतं बघा, देअरफॉर n इज इक्वल्स टू 21. n इज इक्वल्स टू 21 असेल तर काय येईल बघा, देअरफॉर there are 21 terms in this AP. ओके, या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्या टोटल 21 टर्म आहेत. तर 21 टर्म असेल तर काय सांगितलंय बघा, फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन एन एपी. एंड पासून आपल्याला फोर्थ टर्म फाइंड आउट करायची आहे. म्हणजे एंड ची ही फर्स्ट आली, सेकंड, थर्ड अँड फोर्थ म्हणजे कुठली पोझिशन येईल बघा, ही 21 आहे, त्याच्या आधी 20, त्याच्या आधी 19, त्याच्या आधी 18 म्हणजे काय येणार आहे बघा. नाउ दी फोर्थ टर्म
from the end is 21 minus 3 which is equals to 18th term. तर 21 minus 3 का केलं? 4th टर्म फाइंड आउट करायची आहे तरी, कारण आपली लास्ट टर्म जी आहे ती 21st टर्म आहे, त्याच्या आधीची आपल्याला 4th टर्म फाइंड आउट करायची, म्हणजे ही एक इन्क्लूड होईल, ही फर्स्ट येईल, त्याच्या आधीची सेकंड येईल, त्याच्या आधीची थर्ड येईल, त्याच्या आधीची फोर्थ येणार आहे, म्हणजे याच्यामधून आपल्याला 3 मायनस करावे लागेल. नाउ वी कॅन फाइंड 18th टर्म. 18th टर्म आपण कशी फाइंड आउट करणार आहे बघा. नाउ T18 is A plus 18 minus 1 into D. ओके, T18 काय येईल बघा मग. A आपल्याला माहित आहे, A is minus 11 plus 17 into D आहे 3, म्हणजेच काय येईल बघा. T18 is minus 11 plus 17 into 3. 17 into 3 is 51 येईल. ओके, प्लस मायनस मायनस होईल, ग्रेटर नंबरचं साइन येईल. 51 मायनस 11 इज 40, म्हणजे T18 काय येणार आहे बघा, 40 येईल. देअरफॉर द फोर्थ लास्ट टर्म फ्रॉम द एंड is 40. ओके, काय केलेलं आहे बघा, इथं T1 दिलेला आहे, T2 दिलेला आहे आणि Tn आपल्याला दिलेला आहे. D फाइंड आउट केला, याच्यावरून N फाइंड आउट केला, म्हणजे टोटल किती टर्म्स आहेत त्या फाइंड आउट केल्या. 21 टर्म्स असतील तर आपल्याला एंड कडून येणारी 4th टर्म फाइंड आउट करायची आहे, म्हणजे तिथं 3 मायनस करावे लागतील, कारण लास्ट टर्म पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो. आणि 18th टर्म आपण Tn च्या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट केली, म्हणूनच फायनल आन्सर काय आलं बघा. द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इज 40. थर्ड क्वेश्चन. In an AP, the 10th term is 46. The sum of the 5th and 7th term is 52. Then find AP. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचे आहे. 10th टर्म दिलेली आहे, 5th आणि 7th टर्मची आपल्याला सम दिलेली आहे. ओके, काय येईल बघा सोल्युशन मध्ये. गिवन T10 is equals to 46. सम दिलेली आहे, सम ऑफ 5th टर्म अँड 7th टर्म, म्हणजेच काय येईल, T5 प्लस T7 इज 52 आणि आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचे. तर T10, T5, T7 वरून आपण Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून A आणि D फाइंड आउट करू शकतो. तर कसं फाइंड आउट करता येईल बघा. वी नो Tn इज A plus n minus 1 D. So T10 is A plus 10 minus 1 D. काय आहे बघा, T10 46 आहे, 46 is A plus 9D. Called this as equation number 1. Now T5 काय येईल बघा. T5 is equals to A plus 5 minus 1 D, म्हणजेच काय येईल, T5 is A plus 4D येईल. ओके, नेक्स्ट T7 काय येईल बघा. T7 is A plus 7 minus 1D, म्हणजेच येणार आहे T7 is A plus 6D. आता आपल्याला T5 plus T7 दिलेला आहे, T5 plus T7 काय येईल, T5 plus T7 which is equals to A plus 4D plus A plus 6D, म्हणजेच काय येईल बघा. T5 plus T7 आपल्याला दिलेला आहे 52 is equals to A plus A is 2A plus 4D plus 6D is 10D. ओके, याच्यामधून मी 2 कॉमन काढते. 2 कॉमन काढला तर काय येईल बघा. 52 is equals to 2 in bracket A plus 5D. ओके, 2 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 52 divided by 2 is equals to A plus
5d. काय येणार आहे 2 6 इज इक्वल्स टू a प्लस 5d. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. जितकं आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल तितकं सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन या दोघांची जर मी सबट्रॅक्शन केली तर एखादा व्हेरिएबल a किंवा d इलिमिनेट होऊ शकतो. ओके, नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. मी 1 मधून 2 सबट्रॅक्ट करते. फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा, a प्लस 9d इज इक्वल्स टू 46 मायनस a प्लस 5d इज इक्वल्स टू 26. ओके, साइन चेंज होतील, मायनस मायनस मायनस, प्लस a मायनस a गेट कॅन्सल्ड. 9 मायनस 5 इज 4d. 46 मायनस 26 इज 20. टू काय येईल बघा, 20 डिवायडेड बाय 4. 4 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल. देअरफॉर d इज इक्वल्स टू 20 बाय 4 इज 5. ओके, d इज इक्वल्स टू 5 आलेला आहे. तर आलेली d इज इक्वल्स टू 5 कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, आय कॅन पुट d इज इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 2. पुट d इज इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 2. ओके, काय येईल बघा, 26 प्लस a प्लस 26 इज इक्वल्स टू a प्लस 5 इंटू 5. d ची व्हॅल्यू 5 आहे. 26 इज इक्वल्स टू a प्लस 5 इंटू 5 इज 25. इथे प्लस 25 आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 26 मायनस 25 इज इक्वल्स टू a. देअरफॉर a इज इक्वल्स टू 1. a इज इक्वल्स टू 1 आलेला आहे. आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचे आहे. तर 4 टर्म्स फाइंड आउट केल्या सफिशियंट आहेत. देअरफॉर t1 इज इक्वल्स टू a इज इक्वल्स टू 1. t2 इज इक्वल्स टू t1 प्लस d इज इक्वल्स टू 1 प्लस d इज इक्वल्स टू 5 आहे, इज इक्वल्स टू 6. t3 इज इक्वल्स टू t2 प्लस d which is equals to 6 plus 5 is equals to 11. t4 is equals to t3 plus d which is equals to 11 plus 5 is equals to 16. Okay, therefore the arithmetic progression is 1 6 11 16 and so on. ओके, काय केलेलं आहे बघा, क्वेश्चन मध्ये 10th टर्म दिलेली आहे, 5th आणि 7th टर्मची सम दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचे. 10th टर्म दिली हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे एक इक्वेशन भेटतं आपल्याला, tn च्या फॉर्म्युल्यावरून मी इक्वेशन फाइंड आउट केलं. नेक्स्ट आपल्याला t5 आणि t7 मी काढून घेतलं. ह्या दोघांची ऍडिशन आपल्याला दिलेली आहे. t5 प्लस t7 दिला आहे 52. इथं मी सिम्प्लिफाय करून घेतलं, या दोघांमधून 2 कॉमन काढला. इथं मल्टिप्लाय आहे तर जर डिवाइड केला आणि सिम्प्लिफाय करून एक इक्वेशन भेटलं मला. 2 इक्वेशन भेटले. 2 इक्वेशन भेटल्यानंतर आपण काय करू शकतो, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून एखादा व्हेरिएबल इलिमिनेट करू शकतो. तर मी इथं a इलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन 2 इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट केलंय आणि आपण a इलिमिनेट करून d ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. d इज इक्वल्स टू 5 आला. d इज इक्वल्स टू 5 कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. a माहित आहे, d माहित आहे, तर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन इझिली फाइंड आउट करू शकतो. a इज नथिंग बट t1, t2 इज t1 प्लस d, t3 इज t2 प्लस d, t4 इज t3 प्लस d and our arithmetic progression is 1 6 11 16 and so on. इथं आपले फर्स्ट 3 क्वेश्चन्स झालेले आहेत प्रॉब्लेम सेट 3 मधले. काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. क्वेश्चन नंबर 4 पासून पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. अजून देखील माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.